श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आता दिवाळीची साफसफाई चालू झालेली आहे. तर आता मी माझी साफसफाई आणि थोडंफार शेतीतील काम कसं करते ते तुम्हाला आज दाखवणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. चला तर मग. तर आता आहे ना, हा व्हिडिओ ना लागण होऊन गेल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा होता. कारण ना थोडंसं जे रोप आहे ते राहिलं होतं आणि दुसऱ्या दिवशी जे आहे त्या ताईन त्याला कांदे लावायला येणार नव्हत्या, कारण त्यांना दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं आणि आपलं रान पण एवढं राहिलेलं नव्हतं त्यांना येऊन जाऊन परवडलं असं. तर रोप खूप सुकलेलं होतं, त्याच्यामुळं काही पटपट असं हातातच येत नव्हता. रोप आधीचंच बारीक होतं आणि मग चला म्हटलं, तर लाईट पण नव्हती, तर 1.5-2 वाफे लावले होते आम्ही. तर बघा आता कांदे लावून झाले बऱ्यापैकी, 2 वाफे लावले फक्त, कारण आता दुपारून आलो होतो ना, लाईट पण नव्हती आज. ती पण भरून दिलं आणि इथं राहिलेलं आहे थोडं. आता हे उद्या लावू आपण. तर आता खुरपं वगैरे घेऊन टाकू घरी आणि एवढं लावायचं झालं आहे. काय हां, आणते आणि मस्त असं आता संध्याकाळचं वातावरण बघा, तुम्हाला स्पष्ट दिसत असेल. तर चला आता अजून गाय वगैरे धुवायची, त्याच्यामुळे लवकर जावं लागतं. संध्याकाळच्या वेळेस आलं का एवढं काही काम होत नाही. पण काल आहे ना खूप ऊन होतं, उन्हामुळे मी ना जाम झाले होते, एकदम थकले होते, त्याच्यामुळं आज ना लेट आलं थोडंसं. तरी बघा आता एवढं घमिलं, तेवढं रोपे ना तेवढं राहिलं आहे. अजून 1-2 वाफा होईल, बाकीचं एवढं रान जे आहे ते राहून जाईल. तेवढं लावायला आता बघू, याच्यात डोंगळे वगैरे लावून. आणि आता इथं असं झाकून ठेवायचं आहे ते, याच्या खाली म्हणजे खराब होणार नाही ते. खुरपे इथंच ठेवायचे का? खुरपे दोन्ही पण? ओके, चला बाय. तर बघा आता आहे ना, म्हणजे कांदे जे आहे ते लावायचे झाले होतेच म्हणायचं, कारण आता रोपचं राहिलेलं नव्हतं आणि एवढी पूर्ण लागण मस्तपैकी झाली होती. पण त्याच दिवशी संध्याकाळी ना पाऊस आला होता. तर आता दिवाळी पण जवळ आलेली होती, तर घरातलं काम आवरा का हे आवरावं असं झालं होतं. अजून लसूण पण लावायचं होतं. तर त्याच्यामुळे आहे ना मग दुपारपर्यंत आहे ना मी घरातलं आवरलं आणि दुपारनंतर आल्यानंतर आहे ना मग मळ्यात थोडंफार जे राहिलेलं काम आहे ते केलं. आणि आता मुलीचे पेपर पण चालू होते, त्याच्यामुळं जाता पण येत नव्हतं. तर आता आम्ही घरी निघालो आणि दुसऱ्या एवढे दिवशीचा असे व्हिडिओ कपडे आहे. आहेत, एवढे आवरायचे आपल्याला. बघू शकतो तुम्ही कपाटखाना. सुरुवात कपड्यांपासून करायची आधी. वरती काही जाळ्या वगैरे आलेल्या नाही आहे, बघू शकतं. तर आता फक्त आहे ना ही साफसफाई करायची आपल्याला. हे बघा असं कुठं कुठं जाळा आलेलं आहे, ते नंतर आवरू आपण. आता हे आवरून घेऊ. चला आता कसे कपड्यांची घड्या घालून घेते पटपट. तर हे ना असेच चालू भांडे आहे, जे म्हणजे भांडे ठेवलेले भांडे आहे ना, त्यातले एक पण काढलेले नव्हते. कारण एवढे काढायचं म्हटलं ना मग ठेवायला याला त्याला खूप आनंद. तुम्हाला माहीतच आहे आपलं अजून फर्निचर वगैरे काही झालेलं नाही, त्याच्यामुळे ठेवायला काही एवढी अशी जागा नाही आहे. आणि मग त्याच्यामुळे ना मी जसं ॲडजस्ट होईल तसे भांडे जे आहे ते आवरत होते. तर म्हटलं आता आहे ना सकाळी ना कपडे वगैरे धुवून झाले होते. तर कपड्यांच्या घड्या वगैरे घालायला आहे ना कपाट काय नाही आहे आपल्याकडं. आणि जे लग्नाचं कपाट आहे ना त्याच्यात उंदरांनी तर एवढा धुमाकूळ घातला आहे ना, तर नवीनच कपडे जे आहे ते कुरतडून काढायला लागलेले आहे. बऱ्यापैकी त्यांनी म्हणजे कपड्यांचा नाश केला आहे. तर त्याच्यामुळे ना आता ते बॅगेत भरून ठेवले. आता त्या कपाटामध्ये कुठून जातं काही कळतच नाही. तर त्यांचा आता म्हणतात उंदराला जर उंदराचं घराणं केलं तर उंदरं अजून होतात. तर त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे, आता त्यांचं काही घराणं करायचं नाही आपल्याला. आता ते त्यांचं काम करते, आपण आपलं काम करायचं. आणि इथे ना आता ऊन खूप झालं होतं आणि त्याच्यामुळं मग मी ना जेवढे बारीक जे आहे ना चालू रेग्युलरमधले, तर यातलं म्हणजे एकही भांडे असेच सारखे नाही आहे. बाकीचे असेच म्हणजे काय म्हणतो ना आपण त्याला, मिसमॅच भांडे आहे ते. तर ते घाशीत होते आणि बाकीचे जे ठेवलेले भांडे आहे ना लग्नाचे वगैरे, त्यातले अजून एक पण काढलं नव्हतं. फक्त आता चालू जेवढे वापरायला भांडे आहे ना तेवढेच काढले होते. आता येईपर्यंत मला तेवढे भांडे झाले पाहिजे म्हणून मी मापातच काढत होते, कारण एवढा पसारा काढून ठेवायचा. आणि आता कसं धूळ खूप होते आता थंडीचे, म्हणजे आपल्या काय म्हणतात तिन्ही ऋतू सोबतच चालू आहे, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. तर कधीच म्हणजे सकाळी थंडी वाजते, दुपारी ऊन लागतं आणि तिसरा 5 वेळेस पावसाचं वातावरण होतं. तर त्याच्यामुळं म्हटलं आहे ना
आपण जेवढे जेवढे घासता येईल ना तेवढेच भांडे घ्यायचे आहे बाहेर, कारण मध्ये ठेवायला. पुन्हा आम्हाला आहे ना दुपारून जे आहे ते मळ्यात जायचं होतं, मळ्यात आहे ना लसूण लावायचा होता. तर मागच्या वर्षी मी लसूण आहे ना असं म्हणतात की उत्तर वाफात लसूण लावलं तर चांगला येतो. तर मी खरं तर उत्तर वाफात म्हणजे ना नवरात्रामध्येच लावला होता. 6वी माळ असेल त्या दिवसाचा रंग होता हिरवा, असं मला तरी आठवतं. तर तेव्हा लावला होता, पण तेव्हा पण पाऊस ऊन खूप झाला पडलंय आणि मग बऱ्यापैकी. ते रान आहे जे ते भांडे उकळून आहे ते गेलं, तर झालेले लसूण आहे. काय व्यवस्थित तर आता आलाच नाही. मळ्यात जायचं आपल्याला लसूण लावायला. तर पायात म्हणजे 4नेच भांडे झालेले आहे, अजून भरपूर भांडे बाकी आहे. तर आता एवढे घासलेले आहे. आता बाकीचे आहे ना मळ्यात गेलो का मळ्यातून म्हणजे उद्याच जे बाकीचं काम आहे ते आटपू. तर चला पटपट अशी आवरून घेते मी. तर बघा इथे जेवढे घासून झाले होते ना तेवढे मी लगेच जे म्हणजे सुकले होते ना, आले होते. आता त्यांना चहा वगैरे करून दिला, मुलींना नाश्त्याला जे काही आहे ते दिलं आणि त्यांना अभ्यासाला जे आहे ते करायला सांगितलं. आणि मग आहे ना मळ्यात कसं आहे ना आता दिवाळीमुळे आहे ना 2-3 दिवस इकडे तिकडे होतील आणि मग लसूण आहे ना नंतर आहे ना उन्हामुळे तर पोचत आता नाही. मळ्यात आलेलो आहो आपण आणि इथं बघा लसूण घेतलेला आहे. तर बघा आता हा मागच्या वर्षीचा लसूण आहे. तर आता हे सुट्टे करायचं आहे आणि मग लावायला घ्यायचं आहे. तर चला आता जाऊया आपण वावरात.
तर बघा आता एवढा असा वाफा आहे ना, तो आपण जो आहे तो लसणाचा लावलेला आहे. तर बघू आता तो कसा उतरतो. उतरल्यानंतर तुम्हाला दाखवेलच मी. आणि एवढे जे कांदे आहेत ते लावायचे राहिलेले आहे, तर रोप कमी आलेलं आहे त्याला. तर चला आता मस्त असं संध्याकाळचं वातावरण झालेलं आहे आणि आपण आता घरी निघालेलो आहोत. तर चला भेटूया आता घरी गेल्यानंतर.